तथागत विद्यालय केसलवाडा तालुका पवनी जिल्हा भंडारा येथे 2025-26 या वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली। निवडणूक कशी असते, काय करावे लागते, ती प्रक्रिया घडवून आणण्यासाठी कशा प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पडली जाते हे विद्यार्थ्यांना कळावे या हेतूने विद्यालयात दिनांक 28 जुलै 2025 रोजी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली। विद्यार्थ्यांना चिन्ह देण्यात आले आणि अत्याधुनिक पद्धतीने EVM कार्य कसे करते हे प्रत्यक्षरित्या प्रात्यक्षिक करून निवडणूक घेण्यात आली। मतदान केंद्राध्यक्ष नितीन बारसागडे आणि मतदान अधिकारी नयन खेकडे, क्रिस कुर्जेकर, हिमांशु गजबिये यांनी उत्तम रीतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडली। यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी अयूर भगवान मलोडे, विद्यार्थिनी प्रतिनिधी सानिया सतीश गजबिये, विज्ञान प्रतिनिधी पूनम राहुल वाहने, सांस्कृतिक प्रमुख नव्या भाऊराव भानारकर, क्रीडा आणि आरोग्य प्रमुख नैतिक वाल्मिक आरीकर, सहल प्रमुख धनश्री सुरेश मरघडे यांची निवड मुलांनी प्रत्यक्ष मतदानाने केली। या कार्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी मुलांना प्रोत्साहित केले आणि त्यांना निवडणूक प्रक्रियाविषयी समजावून सांगितले। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्माकर सावरकर सर यांच्या सहकार्याने अतिशय शांततेत वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया पार पडली। विद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे। 2025-26 या वर्षाची निवडणूक आताच नुकतीच आटोपली। मतदान केलं ना? मजा आली? बरोबर बटन दाबली? यास अशीच मतदान यंत्रणा आपल्याकडे काम करत असते। परंतु वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्याला आपल्या देशामध्ये मतदान करता येते। परंतु शाळेचं मंत्रिमंडळ कसं असेल, विद्यार्थी प्रतिनिधी कसा असेल, विद्यार्थिनी, सांस्कृतिक प्रमुख, सहल प्रमुख, विज्ञान प्रमुख वगैरे असेल तर त्याची कामं कोणती आहेत, त्याला आपण का निवडून द्यायचं, तो बरोबर काम करेल की नाही ही एक आपल्या मनात शंका असायला पाहिजे। आणि म्हणून त्याने जी कामं चांगली करावी, शाळा सुरळीत चालावी, कारण आता मीटिंग होती त्यामध्ये या पोरात आणि तिथून तुम्हाला छोट्या स्वरूपात का होईना देशाचा कारभार शाळेपासूनच तुम्हाला माहित व्हावा।